नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम असताना स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान भाजपचे गिरीश महाजन यांना मिळालाय। नाशिकच्या पालकमंत्री पदावर आणि ध्वजारोहणावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं दावा केलेला होता, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हा दावा बाजूला सारून भाजपला झुकतं माप देण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना दूर गोंदियाचा तर शिवसेनेच्या दादा भुसेंना दूर अमरावतीमध्ये ध्वजारोहणाचा हा मान देण्यात आलाय। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचं माप हे भाजपच्या पदरात पडणार का अशी चर्चा त्यामुळे आता जोर धरू लागली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे। खरं तर राज्याच्या जनतेच्या दृष्टीनं काय घोषणा होतात हे बघणं महत्त्वाचं आहेच आहे, मात्र पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे रायगड आणि नाशिकचा त्यामध्ये सुटताना दिसत नाही। मात्र ध्वजारोहणाचा मान मात्र भाजपच्या पारड्यामध्ये झुकतं माप पडलेलं दिसतंय। काय नेमकं याचे पडसाद उमटतील का? आणि भरत गोगावले विशेष म्हणजे आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीला येणार नाहीत असंही कळतंय। अनुपमा, खरं तर एका महिन्यात 4 वेळेला दिल्ली दौरा करून सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या पदरी किमान झेंडावंदनाच्या संदर्भात तरी निराशा पडली आहे। त्यांच्या नशिबी निराशा आली आहे हेच यावरून स्पष्ट होते। खरं तर गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून जेव्हापासून राज्यात फडणवीस सरकार आलं तेव्हापासून रायगडचं पालकमंत्रीपद, नाशिकचं पालकमंत्रीपद हा सातत्यानं शिवसेनेकडून प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेला। अजूनही नाशिकचा जरी मुद्दा आलाहिदा असला तरी सुद्धा रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी आटोकाट प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडनं केले जात आहेत। आंदोलनं यासाठी झाली, निदर्शनं झाली, रस्त्यावर टायर सुद्धा जाळण्यात आला। मात्र इतकं होऊन सुद्धा आज पुन्हा एकदा दुसऱ्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा झेंडावंदनाचा जो काही मान आहे तो अदिती तटकरेंना मिळाला। जसं तुम्ही सांगितलं की यामुळे भरत गोगावले हे स्वाभाविकपणे नाराज झाल्याचं कळतंय आणि आजच्या बैठकीला सुद्धा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित असतील असं देखील कळतंय। माहिती अशी मिळते की ते सध्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत। परंतु जर आपण पाहायला गेलं तर या गोष्टीचे नक्कीच राजकीय पडसाद आता उमटतील हे निश्चित स्वरूपात आहे। कारण सातत्यानं एकनाथ शिंदेंकडनं, शिवसेनेकडनं, भरत गोगावलेंकडनं, आता आपण ज्या पद्धतीची प्रतिक्रिया उदय सामंतांकडनं ऐकली त्या सगळ्याच मंडळींकडनं रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात सातत्यानं आग्रही भूमिका मांडली जात असताना सुद्धा पुन्हा एकदा जो मान आहे तो अदिती तटकरेंना देण्यात आलाय। त्यामुळे कुठेतरी एक मोठा नाराजीचा स्फोट शिवसेनेच्या गोटात जो आहे तो होऊ शकतो आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटू शकतात असं देखील बोललं जाते। दुसऱ्या बाजूला नाशिक संदर्भात जर आपण बोलायला गेलो तर नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे त्यावरती शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीकडनं सुद्धा दावा केला जाऊ शकतो अशी राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे भुजबळांच्या एंट्रीनंतर। त्यामुळे पालकमंत्री पदाऐवजी कुंभमेळा मंत्रीपद गिरीश महाजनांना देऊन कुठेतरी सर्वाधिकार जे आहे ते पुढच्या 2 वर्षाचे ते गिरीश महाजनांकडे देण्याचं काम सरकारकडनं करण्यात आलंय। परंतु कळीचा मुद्दा जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला या सगळ्या चर्चेचा तर निश्चित स्वरूपात याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडतील। त्यापर कशा पद्धतीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विशेषत्वानं मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं टॅकल करतायत आणि शिवसेनेची जी काही नाराजी आहे ती कशा पद्धतीनं दूर होते हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। अनुपमा, अगदी ओम, त्यामुळे आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक तितकी स्फोटक सुद्धा होऊ शकते असंही म्हणायला हरकत नाही। जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर होते।